हॅलो एव्हरीवन, वेलकम बॅक टू दिस व्हिडिओ। तर फ्रेंड्स, आजच्या व्हिडिओमध्ये देखील आपण रोजच्या बोलण्यातील आपण जी काही वेगवेगळी सेंटेन्सेस मराठीतून बोलत असतो ती सेंटेन्स इंग्रजीमधून कशी बोलायची ते समजून घेणार आहोत। आता ही जेव्हा आपण इंग्रजी वाक्य बनवत असतो तेव्हा आधी आपण मराठी वाक्यातील काळ बघतो आणि त्यानंतर त्या काळानुसार त्या वाक्याची इंग्रजीमधून आपण रचना करत असतो आणि त्यामुळेच तुम्हाला ते इंग्रजी वाक्य कसे तयार झाले आहे ते समजण्यास अगदी सोपे जाते। तेव्हा तुम्ही आजचा हा व्हिडिओ स्किप न करता संपूर्ण बघा आणि जर तुम्ही या चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब देखील करा आणि बेल आयकॉनचे बटन देखील क्लिक करा, म्हणजे माझ्या सर्व नवीन येणाऱ्या व्हिडिओचे नोटिफिकेशन तुम्हाला लगेचच मिळेल। आता इथे बघा, इथे फर्स्ट सेंटेन्स मी लिहिलेला आहे, प्रश्न लिहिलेला आहे मी इथे, तू व्हॉट्सअप वापरते का? बघा, आता आपल्याला एखाद्याला व्हॉट्सअपवर काही पाठवायचे असेल तर आधी आपण त्याला विचारतो की तू व्हॉट्सअप वापरते का। मग आता असं जर आपल्याला विचारायचं असेल तर हाच प्रश्न आपण इंग्रजीतून कसा विचारणार? तर सर्वात आधी तर हा काळ कोणता आहे, या प्रश्नातला जो काळ आहे तो कोणता आहे ते बघायचं। आता इथे बघा, क्रियापद आहे वापरते। आता क्रियापदाचं शेवटचं अक्षर जेव्हा त, ता, ती, ते, तो अशा प्रकारची अक्षरं जर क्रियापदाच्या शेवटी आलेले असतील तर तो वर्तमान काळ असतो, म्हणजेच हा जो प्रश्न आहे तो साध्या वर्तमान काळातला आहे। मग आता हा प्रश्न, या प्रश्नाचे उत्तर कसं येणार आहे? हो, मी व्हॉट्सअप वापरते किंवा नाही, हो नाही स्वरूपाचा हा प्रश्न आहे। तेव्हा अशा प्रकारच्या प्रश्नाची सुरुवात मग कशाने होईल? वर्तमान काळातील प्रश्न असल्यामुळे वर्तमान काळामध्ये जी सहाय्यकारी क्रियापदे असतात त्या सहाय्यकारी क्रियापदाने या प्रश्नाची सुरुवात आपण करणार आहोत। मग वर्तमान काळामध्ये आपण डू किंवा डज हे सहाय्यकारी क्रियापद वापरत असतो, म्हणून आपण सुरुवातीला इथे रचना लिहिताना काय लिहिणार आहोत? डू किंवा डज। आता डू किंवा डज हे कर्त्यानुसार वापरायचे असते, हे लक्षात ठेवायचं कर्ता बघून। आता डू डज वापरल्यानंतर आपण घेत असतो सब्जेक्ट, म्हणजेच त्याला आपण मराठीत म्हणत असतो कर्ता, आणि त्यानंतर घ्यायचे असते वर्तमान काळामध्ये क्रियापदाचे पहिले रूप, नंतर घ्यायचं असते ऑब्जेक्ट म्हणजेच कर्म, आणि सर्वात शेवटी मग ते क्वेश्चन मार्क। तर अशा प्रकारे हा प्रश्न इंग्रजीत बनवताना त्याची रचना येणार आहे। आता डू वापरायचं का डज? त्यासाठी आधी सब्जेक्ट बघायचा। सब्जेक्ट कोणता आहे? तू। मग तूसाठी आपण इंग्रजीमध्ये यू हा शब्द वापरत असतो, मग यू नंतर आपण काय वापरत असतो? डू हे सहाय्यकारी क्रियापद वापरत असतो, म्हणून हा प्रश्नाची सुरुवात आपण कशाने करणार आहोत? डूने। त्यानंतर आपल्याला काय घ्यायचं आहे? सब्जेक्ट म्हणजेच कर्ता तू, मग तूसाठी इंग्रजीमध्ये आपण वापरतो यू, डू यू। त्यानंतर आहे क्रियापदाचे पहिले रूप। आता क्रियापद कोणतं आहे? वापरते, म्हणजेच मूळ क्रियापद वापरणे, मग त्यासाठी आपण काय वापरतो? इंग्रजीमध्ये शब्द यूज, म्हणून आपण इथे त्याचा V1 फॉर्मच घेणार आहोत, डू यू यूज। तू वापरतो का? काय वापरतो का? ऑब्जेक्ट का आहे? व्हॉट्सॲप, म्हणून आपण ते सर्वात शेवटी ऑब्जेक्ट घेणार आहोत, व्हॉट्सॲप बघा, आणि शेवटी मग काय द्यायचं आहे? क्वेश्चन मार्क। डू यू यूज व्हॉट्सॲप? बघा, तू व्हॉट्सॲप वापरते का? अशा प्रकारचा प्रश्न इंग्रजीतून मग तुम्ही अगदी सहजरित्या अशा प्रकारे वापरू शकता। आता नेक्स्ट बघा, मी तुझ्यासाठी कॉफी बनवू का? बघा, आता एखादी व्यक्ती घरी आल्यानंतर चहा नाही म्हणत असेल, मग आपण म्हणतो की मग मी तुझ्यासाठी कॉफी बनवू का? कॉफी चालेल का तुला? असा सुद्धा प्रश्न आपण विचारत असतो। मग आता हा जो प्रश्न आहे तो सुद्धा कोणत्या प्रकारचा प्रश्न आहे? येस नो टाईपचाच प्रश्न आहे, कारण समोरची व्यक्ती हो किंवा नाही असं उत्तर आपल्याला देईल। पण आता मग आधी काळ ओळखायचा। हा काळ कोणता आहे? मी तुझ्यासाठी कॉफी बनवू का? म्हणजेच बनवण्याची क्रिया भविष्यात होणार आहे, म्हणजेच हा भविष्यकाळातील प्रश्न आहे। मग भविष्यकाळामध्ये प्रश्न बनवताना आपण सहाय्यकारी क्रियापद कोणते वापरतो? त्या सहाय्यकारी क्रियापदाने ह्या प्रश्नाची सुरुवात होणार आहे। मग आपण वापरत असतो शॉल किंवा विल हे सहाय्यकारी क्रियापद वापरतो, म्हणून मी इथे सर्वात आधी स्ट्रक्चर लिहिताना काय घेणार आहोत आपण? सहाय्यकारी क्रियापदे शॉल किंवा विल। त्यानंतर आपण घेत असतो सब्जेक्ट। सब्जेक्ट म्हणजेच काय आपण मराठीत त्याला म्हणतो कर्ता। त्यानंतर आपल्याला घ्यायचं असते V1 फॉर्म, म्हणजेच क्रियापदाचे पहिले रूप, आणि त्यानंतर मग आपण घेत असतो ऑब्जेक्ट म्हणजेच काय तर कर्म, आणि सर्वात शेवटी मग द्यायचं आहे क्वेश्चन मार्क।
म्हणजे अशा प्रकारे ह्या मराठी प्रश्नाची इंग्रजीत रचना असणार आहे. मग आता आपण शॉल वापरायचा का होईल. स्पोकन इंग्लिशमध्ये आपण सहसा विलच वापरतो, पण इथे आपण मी आलेला आहे आय, मग आय नंतर आपण शॉल वापरतो. म्हणून या प्रश्नाची सुरुवात आपण कशाने करणार आहोत, शॉलने. शॉल नंतर सब्जेक्ट कोणता आहे, कर्ता कोणता आहे, मी. क्रिया करणारा कोण आहे, मी, म्हणजेच हा कर्ता. मग आय मीसाठी आपण काय वापरतो, आय, शॉल आय. नंतर बघायचं क्रियापद. क्रियापद कोणतं आहे, बनव, म्हणजेच मूळ क्रियापद काय झालं इथे, बनवणे. मग बनवणे यासाठी आपण काय वापरतो, इंग्रजीमध्ये शब्द मेक. मेक म्हणजेच बनवणे. ते आपल्याला त्याच्या मूळ रूपात म्हणजे V1 फॉर्ममध्येच घ्यायचं आहे, म्हणून आपण इथे मेक असं लिहिलं, शॉल आय मेक. आता ऑब्जेक्ट घ्यायचा आहे, मी बनवू का. आता कॉफी तुझ्यासाठी हे काय आहे, ऑब्जेक्ट. मग आता कॉफी बनवू का, म्हणून आपण इथे मेक नंतर आपण काय घेणार आहोत, इथे कॉफी हा शब्द घेणार आहोत. कॉफी आणि ऑब्जेक्ट का आहे, तुझ्यासाठी किंवा तुझ्याकरता, म्हणून आपण इथे काय वापरणार आहोत, प्रिपोजिशन फॉर यू. आणि शेवटी काय द्यायचं आहे, मग क्वेश्चन मार्क. बघा अशा प्रकारे हा प्रश्न तयार झालेला आहे. मी तुझ्यासाठी कॉफी बनवू का, शॉल आय मेक ए कॉफी फॉर यू. इथे ए आर्टिकल घेतलं तरी चालेल. किंवा कॉफीऐवजी तुम्ही मी तुझ्यासाठी चहा बनवू का, म्हणजेच इथे शॉल आय मेक ए टी फॉर यू. किंवा नाश्ता बनवू का, शॉल आय मेक ए ब्रेकफास्ट फॉर यू. अशा प्रकारे तुम्ही इथे बदल केला म्हणजे इथे सुद्धा तुम्ही बदल करू शकता. किंवा जेवण बनवू का, मग इथे लंच बनवू का, असं तुम्ही बदल करू शकता. आता नेक्स्ट बघा, मी तिला विचारलं आहे. बघा आता हे साधं सेंटेन्स आहे, हे प्रश्न वगैरे नाही आहे. आता इथे बघायचं की हा काळ कोणता आहे. सर्वात आधी तर क्रियापद कोणता आलेला आहे, इथे आहे, म्हणजेच हा वर्तमान काळ आहे. आणि विचारलं आहे म्हणजेच विचारून झालेला आहे, क्रिया पूर्ण झालेला आहे. विचारला आहे याच्यावरून आपल्याला मराठीत सहज समजते, विचारला आहे म्हणजे विचारून झालेला आहे, म्हणजेच क्रिया पूर्ण झालेली आहे. म्हणजेच हा काळ कोणता आहे, वर्तमान काळ आहे. आणि क्रिया पूर्ण झालेली आहे म्हणजेच पूर्ण वर्तमान काळातील हे वाक्य आहे. अगदी सहजरित्या तुम्ही या 2 शब्दांवरून तो काळ ओळखू शकता. पूर्ण वर्तमान काळ आहे. मग पूर्ण वर्तमान काळामध्ये याचं स्ट्रक्चर कसं येणार आहे ते सर्वात आधी आपण लिहिणार आहोत. सर्वात आधी तर आपण मग घेत असतो सब्जेक्ट, म्हणजेच काय, कर्ता, क्रिया करणारा. त्यानंतर आपण आता इथे जेव्हा पूर्ण काळ असतो तेव्हा वर्तमान काळातील सहाय्यकारी क्रियापदांचा आपण वापर करत असतो, हॅव किंवा हॅज. पूर्ण वर्तमान काळामध्ये आहेसाठी आपण हॅव किंवा हॅज हे सहाय्यकारी क्रियापद वापरत असतो पूर्ण काळासाठी. त्यानंतर आपण घेत असतो पूर्ण काळामध्ये V3 फॉर्म, म्हणजेच काय, तर क्रियापदाचे तिसरे रूप. आणि सर्वात शेवटी आपण मग घेत असतो ऑब्जेक्ट, म्हणजेच त्याला आपण मराठीत म्हणतो कर्म, शेवटी फुल स्टॉप. म्हणजेच अशा प्रकारे ह्या प्रश्नाची रचना आता इथे येणार आहे. मग सब्जेक्ट म्हणजेच कर्ता कोणता आहे, मी. मीसाठी आपण वापरत असतो आय. मग आय नंतर आपण काय वापरत असतो, आय, वी, यू. त्यानंतर आपण हॅव आणि ही, सी, इट. त्यानंतर हॅज. मग आपण आय नंतर हॅव वापरणार आहोत, आय हॅव आहेसाठी. आणि मग नंतर काय आहे, क्रियापदाचे तिसरे रूप आपल्याला घ्यायचे आहे. मग क्रियापद कोणतं आहे, विचारलं, म्हणजेच मूळ क्रियापद आहे विचारणे. मग विचारण्यासाठी आपण आस्क हा शब्द इंग्रजीत वापरतो. मग त्याचं तिसरं रूप आहे आस्क्ड, म्हणजेच ह्या आस्क्ड म्हणजेच काय, विचारलं आहे, मी विचारलं आहे. कोणाला विचारलं आहे, ऑब्जेक्ट का आहे, कर्म का आहे, तर तिला. मग तिलासाठी आपण इंग्रजीत वापरतो हर. बघा, आय हॅव आस्क्ड हर, मी तिला विचारलं आहे. अशा प्रकारे. आता नेक्स्ट बघा, ती तिथे काय करत होती. बघा आता हा प्रश्न आहे, ती तिथे काय करत होती. सर्वात आधी हा कोणत्या प्रकारचा प्रश्न आहे, इथे बघा प्रश्नार्थक शब्द काय आलेला आहे, काय. म्हणजेच याची सुरुवात, ह्या प्रश्नाची सुरुवात कशाने होणार आहे, प्रश्नार्थक शब्दाने होणार आहे. जे काही WH प्रश्नार्थक शब्द असतात इंग्रजीमध्ये, तर मराठीसाठी जो काही इंग्रजी शब्द असेल प्रश्नार्थक शब्द, त्या शब्दाने मग या प्रश्नाची सुरुवात होणार आहे. आणि हो नाही स्वरूपाचा असला म्हणजे मी काय सांगितलं आहे की त्या काळातील सहाय्यकारी क्रियापदाने त्या प्रश्नाची सुरुवात होते. म्हणजे तुम्हाला कळायला पाहिजे की या प्रश्नाची सुरुवात कशाने होणार आहे. म्हणजे इथे प्रश्नार्थक शब्द दिलेला आहे, म्हणजेच या प्रश्नाची सुरुवात या प्रश्नार्थक शब्दाने, इंग्रजी प्रश्नार्थक शब्दाने होणार आहे. आता मग काळ कोणता आहे,
बघा, ती तिथे काय करत होती. होती म्हणजेच हा भूतकाळ आहे आणि करत होती म्हणजे तिथे काहीतरी करण्याची क्रिया ही त्यावेळेस सुरू होती. म्हणजेच हा जो काळ आहे, क्रिया सुरू होती म्हणजेच चालू होती. म्हणजेच हा कोणता काळ झाला? चालू भूतकाळ. चालू भूतकाळ किंवा कंटिन्युअस पास्ट कंटिन्युअस मधला हा प्रश्न आहे. मग आता याचं स्ट्रक्चर कसं येणार आहे ते आपण बघू. सर्वात आधी तरी इथे प्रश्नार्थक शब्दाने सुरुवात होणार आहे. म्हणजे सर्वात आधी WH वर्ड, प्रश्नार्थक शब्द. त्यानंतर आता इथे होतीसाठी आपण चालू काळामध्ये सहाय्यकारी क्रियापद वापरत असतो. वॉज किंवा वेअर हे कर्त्यानुसार वापरत असतो. वॉज केव्हा वापरायचं आणि वेअर केव्हा वापरायचं हे सुद्धा मी तुम्हाला मागच्या व्हिडिओमध्ये सांगितलेलं आहेच. त्यानंतर आपण घेत असतो सब्जेक्ट. सब्जेक्ट म्हणजेच काय तर कर्ता. त्यानंतर आता हा चालू काळ आहे. मग चालू काळामध्ये आपण क्रियापदाचे ING प्रत्यय असलेले रूप हे वापरत असतो. आता इथे भूतकाळ आहे, चालू भूतकाळ. मग चालू वर्तमान काळ जरी असला तरी क्रियापदाचे ING फॉर्म असलेलेच रूप वापरतो. चालू भविष्यकाळ असला तेव्हा सुद्धा आपण क्रियापदाचे ING फॉर्म असलेलेच रूप वापरतो, हे लक्षात ठेवायचं. आणि त्यानंतर मग आपण घेत असतो ऑब्जेक्ट म्हणजेच कर्म आणि सर्वात शेवटी मग क्वेश्चन मार्क. म्हणजे अशा प्रकारे या प्रश्नाची रचना इंग्रजीमध्ये येणार आहे. मग आता WH वर्ड म्हणजे प्रश्नार्थक शब्द कोणता आहे? काय. मग कायसाठी आपण तुम्हाला माहितीच असेल की कायसाठी आपण पाठ हा शब्द इंग्रजीमध्ये वापरत असतो. त्यानंतर आता वास वापरायचं का वेअर, त्यासाठी सब्जेक्ट म्हणजेच कर्ता बघायचा. कर्ता कोणता आहे? ती म्हणजे शी, एकवचनी कर्ता आहे. मग त्यासाठी आपण वाज वापरतो. म्हणजेच या व्हाटनंतर आपण प्रश्नार्थक शब्दानंतर काय घेणार आहोत? वॉज. त्यानंतर आपल्याला घ्यायचं आहे सब्जेक्ट कर्ता. कर्ता कोणता आहे? ती. तीसाठी आपण वापरतो इंग्रजीमध्ये शी, व्हॉट वॉज शी. आणि नंतर घ्यायचं आहे क्रियापदाचे ING प्रत्यय असलेले रूप. मग आता क्रियापद कोणता आहे? करत म्हणजेच मूळ क्रियापद करणे. मग त्यासाठी इंग्रजी शब्द डू. डू म्हणजेच करणे, त्याला ING प्रत्यय लावायचा म्हणजेच डुईंग. डूला ING प्रत्यय इथे लावलेला आहे म्हणजेच डुईंग. व्हॉट वॉज सी डुईंग. नंतर काय आहे? ऑब्जेक्ट. पण इथे ऑब्जेक्ट नाही, पण राहिलेला शब्द कोणता आहे? तिथे. मग तिथेसाठी आपण वापरतो देअर. मग तो इथे घ्यायचा आणि शेवटी द्यायचा आहे क्वेश्चन मार्क. व्हॉट वॉज शी डुईंग देअर. ती तिथे काय करत होती. अशा प्रकारे मग तुम्ही इंग्रजीतून हा प्रश्न विचारू शकता. त्यानंतर आता नेक्स्ट लास्ट बघा, तो शाळेत गेला. आता हे छोटंसं सेंटेन्स आहे. आता ह्या सेंटेन्सचा काळ ओळखून तुम्हाला या सेंटेन्सचं इंग्रजीमध्ये ट्रान्सलेशन करून कमेंट बॉक्समध्ये लिहायचं आहे. तिथे तुमचं ते ट्रान्सलेशन मी चेक करणार आहे. तर अशा प्रकारे आजचा हा माझा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला ते कमेंट करून नक्की सांगा. आणि व्हिडिओ जर आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि जर तुम्ही या चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब देखील करा.